नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघू शकता तुम्ही किलियन मेर्फी यांची पोर्ट्रेट पेंटिंग मी कशी ड्रॉ केली ते तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे आणि एक्सप्लेन करणार आहे. तर ही आपली ऑइल पेंटिंगची प्रोसेस आहे. तर यामध्ये मी पहिले एक रफ शेप काढून घेतला आहे हेडचा. यामध्ये मी कुठली मेजरमेंट घेतली नाहीये. बट एक नॉर्मलाइज जे आपल्या स्टँडर्ड मेजरमेंट असतात त्या माझ्या नेहमी अ, विचारात असतात किंवा डोक्यात असतात जेव्हा मी ड्रॉ करत असतो. आणि मी कुठल्याही पेन्सिलचं स्केच काढत नाही. त्यानंतर मी आपले डार्क एरियाज जे आहेत ते मार्क करून घेतले. त्यानंतर मी एक लाईट साइड ऑफ द फेससाठी एक टोन तयार केली आणि त्याच्याने लाईट एरियाज जे आहेत फेसचे ते मी रंगवून घेतले. त्यानंतर आता मी परत डार्क एरियाजमध्ये कलर ॲड करतोय, जेणेकरून मला स्ट्रॉंग कॉन्ट्रास्ट भेटेल आणि त्याच्यानंतर मला ज्या बाकीच्या व्हॅल्यू ज्या मला डिफाईन करायच्या त्या मी परत डिफाईन करू शकतो. जे चेंजेस आहेत ते करू शकतो. तर इथं लक्षात ठेवायचं स्टार्टिंग स्टेजला तुम्ही जेवढ्या कमी व्हॅल्यूज पेंटिंगमध्ये टाकू शकता तेवढं चांगलं. जेवढं तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता तेवढं चांगलं. त्यानंतर आपण मायनर मायनर चेंजेस करून पेंटिंगला कंप्लीट करू शकतो. पण स्टार्टिंगला जर तुम्ही मायनर डिटेलवरती फोकस केलं तर तुमची पेंटिंग तेवढी चांगली बनणार नाही. त्यानंतर तुम्ही बघू शकता आता सुद्धा माझ्या पेंटिंगमध्ये एकदम रफ वर्क केलेलं आहे. कुठल्याही डिटेल्समध्ये मी अजून जात नाही. आता मी सध्या यामध्ये लाईट ॲड करतोय. आता तुम्ही बघू शकता या पेंटिंगमध्ये लेफ्ट साइडनी एक येलोइश लाईट येते आणि राईट साइडनी बॅक ऑफ द हेड एक ग्रीन कलरची लाईट येते. तर यामध्ये तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला लाईट ॲड करायची. फेसच्या दोघी साईडला लाईट आहे आणि जे साईड आहे फेसच्या त्या डार्क आहेत. तर ते लक्षात घेऊनच आपल्याला कलरिंग करायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता मी हळूहळू एक एक पार्टला डिफाईन करतोय. फॉर एक्झाम्पल मी स्टार्ट करतो आईस पासून. मी आईसला थोडं डिफाईन करतो. पूर्ण डिटेलमध्ये जात किंवा एक पार्ट पूर्ण नाही संपवत. परत मी जातो नोजकडे, नंतर परत मी जातोय लिप्सकडे, असं करत राहतोय. आता तुम्ही बघू शकता माझी सगळ्यात मोठी मिस्टेक इकडे झाली होती. मी एक कन्सेप्ट असतो आपल्या ड्रॉइंगमध्ये फोरशॉर्टनिंगचा. आता मॉडेल जो आहे आपला त्याची त्याचा चेहरा थोडा टिल्ट झालेला आहे. त्यामुळे काय त्याची जी चीन आहे ती आपल्याच म्हणजे व्ह्यूअरच्या जवळ आहे. त्यामुळे जो आपला प्रपोर्शन आहे किंवा नोज टू चीनचा जो प्रपोर्शन आहे तो मोठा आहे रेफरन्समध्ये. तर तो मी आधी काढला नव्हता. मी स्टँडर्ड मेजरमेंटनी काढला होता. आता मी त्याला रिपेअर केला आणि परत माझ्या ड्रॉइंगला सुरुवात केली. आता तुम्ही बघू शकता मी परत लाईट एरियाज ॲड केलेत ड्रॉइंगमध्ये. लाईटचे आहेत. तर लाईट ॲड केल्यानंतर तुम्ही तशीच नका सोडू, त्यांना ब्लेंड करा. जेणेकरून पेंटिंगला एक चांगला लुक येतो. त्यानंतर आता मी हळूहळू एरियाज डिफाईन करू शकतोय. तुम्ही आता बघू शकता की ऑलमोस्ट पेंटिंग आणि रेफरन्स मॅच होतंय. अजूनपर्यंत तुम्ही बघू शकता मी बॅकग्राऊंडवरती एवढा फोकस नाही केला. कारण की मी या एरियांना लास्टला फोकस करतो. मी पहिले फोकस करतो चेहरा किंवा आपलं लाइकनेस भेटायला पाहिजे, की मॉडेल आणि आपला जो पेंटिंग आहे त्यामध्ये मी फोकस करतो की एक साम्य असावं. जर हे अचीव्ह केल्यानंतर मग ज्या कपडे आहेत किंवा ड्रेस आहेत, टाय, ॲक्सेसरीज बाकी या सगळ्या ज्या गोष्टी असतात किंवा बॅकग्राऊंड असतो, या गोष्टींना मी सगळ्यात कमी टाईम देतो आणि यांना मी जास्त डिटेलिंगमध्ये जात नाही. का? कारण की आपण आपला फोकल पॉइंट क्लिअर ठेवा. फोकल पॉइंट कधीही जो फेस आहे आपला पोर्ट्रेट पेंटिंगमध्ये किंवा स्पेसिफिकली फेसमध्ये म्हणावं तर आपल्या आईज ज्या असतात त्या सगळ्यात डिटेल ठेवा. त्यामुळे व्ह्यूवर त्या एरियाकडे त्याचं लक्ष जातं. जेवढं जास्त डिटेल तुम्ही ज्या भागात ॲड करणार त्या भागात व्ह्यूअरचं लक्ष जातं. तर तुम्ही जर सगळ्याच भागांना डिटेलमध्ये केलं तर एक फोकल पॉइंट उरतच नाही पेंटिंगला.
त्यामुळे हे लक्षात ठेवा की जरी तुम्ही आता ह्या हे साइड व्ह्यूचं पोर्ट्रेट आहे, पण जर तुम्ही फ्रंट व्ह्यूला जरी काढत असणार तरी तुम्ही एक करू शकता की तुम्ही एक आय जी आहे तिला डिटेल ऍड करा. फॉर एक्झाम्पल जी लाईट मध्ये जी आहे तिला लाईट साईड ऑफ द फेसला जी आहे तिला डिटेल्स ऍड करा आणि जी डार्क साईडला जी आहे तिच्यामध्ये थोड्या कमी डिटेल्स ऍड करा, ज्यामुळे व्ह्यूवर त्याकडे जास्त लक्ष देईल और फोकस करेल. आता हे पर्सनल रेफरन्स वरती, पण नॉर्मली मी नॉर्मल जनरल प्रॅक्टिस सांगतोय की आईज ह्या नॉर्मली फोकल पॉइंट असतात चेहऱ्यावरच्या आणि त्याचवरती आपण जास्त डिटेल ऍड. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बाकी गोष्टींमध्ये पण डिटेल ऍड करू शकता. ओके, तर होप हे माझं फर्स्ट व्हॉइस ओव्हर आहे आणि तुम्हाला हे आवडलं असेल. आणि जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या लँग्वेजमध्ये चाललं असेल हे व्हॉइस ओव्हर पाहिजे असेल तर तसं तुम्ही सांगू शकता. मी 3 भाषा बोलू शकतो. मी हिंदी बोलू शकतो, मराठी बोलू शकतो आणि इंग्लिशही बोलू शकतो. तर तुम्ही मला तसं कमेंटद्वारे सांगा आणि होप तुम्हाला हे आवडलं असेल. सो आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला तुम्ही कमेंटमध्ये हेही सांगू शकता की पोर्ट्रेट तुम्हाला कुठलं बघावसं आवडेल किंवा तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक फीचर्स किंवा एखादी पर्टिक्युलर पेंटिंग प्रोसेसमध्ये काही गायडन्स असेल तेही तुम्ही मला सांगू शकता कमेंटद्वारे.